मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीनं कापूस पिकाचं मोठं नुकसान, हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झाल्यानं शेतकरी हवालदिल. सोलापूर जिल्ह्याला पुराचा मोठा फटका, सीना नदीनं धारण केलं रौद्ररूप, सोलापूर विजयपूर हायवे गेला पाण्याखाली. उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त मराठवाडा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, नुकसानीची करणार पाहणी. परभणीत पूरस्थितीमुळे ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत, नागरिकांना चक्क तराफ्यावरून प्रवास करण्याची नामुष्की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह स्थानिक आर्थिक संकटात. बीडमध्ये पाहणी दौऱ्यावेळी ग्रामस्थांकडून अजितदादांचं कौतुक, तुमचा कणखर बाणा आवडतो, ग्रामस्थांकडून कौतुक, तर तुला मिठी मारू का म्हणत दादांचं मिश्किल उत्तर. पहलगाम हल्ल्याप्रकरणी सुरक्षा दलांना मोठं यश, लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मोहम्मद कटारियाला अटक, काश्मीर पोलिसांनी कुलगाममधून केली अटक. आणि बांगलादेशचा 41 धावांनी पराभव करत आशिया कपच्या फायनलमध्ये भारतीय संघाचा प्रवेश, 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 127 धावातच ढेपाळला. दुष्काळी धाराशिवमध्ये कधीही झाला नाही असा जो काही पाऊस पडला त्याच्या संदर्भात माहिती घेऊयात. आणि पिढ्यानपिढ्या दुष्काळ पाहिलेल्या लोकांनी या महापुरामध्ये संसाराचा चिखल होताना बघितला. परंडा तालुक्यातल्या वाघेगव्हाण हे गाव तब्बल 72 तास पाण्याखाली होतं. गावात पुराचं पाणी आलं आणि लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ केली. कसे बसे जीव वाचले, पण होत्याचं नव्हतं झालं. संसाराचा चिखल बघून या गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. घरं, पिकं यासोबतच चिमुकल्यांचं शालेय साहित्य वाहून गेलंय. त्याचं नुकसान बघून या महापुराची दाहकता किती आहे याचा फक्त अंदाजच येऊ शकतो. न्यूज 18 लोकमत सगळ्यात आधी या गावात पोहोचलंय आणि या गावावर आभाळ कसं कोसळलं हे महाराष्ट्राला दाखवलं. या महापुराच्या तडाख्याच्या वेदनादायी सगळ्या खाणाखुणा तुम्हाला दाखवतोय. या पुराचा तडाखा किती जोरात होता बघा. दूरपासून ही सगळी कुठल्या तरी गोठ्याची पत्रे इथे वाहून आलेली आहेत. एक एवढा मोठा ढीग लागलाय, म्हणजे एवढा मोठा गाळ म्हणजे हा वाहून आलेला आहे. म्हणजे छोटासा टेकडी झालेली आहे इथं. आणि पाण्याचा वेग किती असा असेल तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं हा सगळा ऊस आडवा झालाय, माती पूर्ण वाहून गेली. म्हणजे जमीन एका ठिकाणी इतक्या उंचीवर आहे, तुम्ही खाली जमीन बघितलं तर एकदम खाली गेलेली आहे, म्हणजे माती पूर्ण वाहून गेलेली आहे. इथं कोंबड्या होत्या या शेतकऱ्यांच्या, त्या सगळ्या या पुरामध्ये वाहून गेलेल्या आहेत. आता इथं काही उरलेलं नाहीये. आपल्यासोबत शेतकरी आहेत. या सगळ्या तुमचं किती नुकसान झालं? माती सगळी वाहून गेली या शेतीतली. मला वाटतं हे दाखवूया आपण तिकडे. सगळी माती गेली, कोंबड्या गेल्या, शेळ्या, म्हशी, शेड तुटून गेलं, ऊसाची नुकसानी झाली. म्हणजे हे नुकसान इतकं मोठं आहे, भरपूर नुकसान झालं. हे खूप नुकसान, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नुकसान आहे. माणूस जेव्हा संसार उभा करतो, ताई या मला दाखवा. माणूस जेव्हा संसार उभा करतो तेव्हा तो काडीनं उभा करतो. पण महापुराच्या एका तडाख्यामध्ये आयुष्यभर उभा केलेला संसार एका क्षणात कसा उद्ध्वस्त होतो याचं अतिशय विदारक चित्र इथं तुम्हाला दाखवतोय. कधीतरी या परिसरामध्ये किती सुंदर अशी ही झाडाची सावली असेल, अंगण असेल, पण आज या अंगणामध्ये केवळ उद्ध्वस्त सगळ्या संसाराच्या खाणाखुणा आहेत. आणि हे अतिशय वेदनादायी. मी एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. खरं तर डोळ्यात पाणी यावं अशा प्रकारची परिस्थिती. घरात तर काही उरलेलं नाहीये, पण त्या सगळ्या चिखलातून काही आपल्या हाती लागतंय का? शेतकऱ्याची ही अवजार आहेत. या हे खुरपणी करण्यासाठीचं हे खुरपा आहे. आणि एक गोष्ट हे बघा, इथं जे घरात मंदिर होतं त्यांचं, या सगळ्या अवजारांमध्ये काही आपल्याला सापडतंय का? घरातल्या स्वयंपाकघरातल्या काही वस्तू आहेत. देवघर होतं. या महापुराने देवांना सुद्धा सोडलं नाही. देव सुद्धा हतबल झाले या महापुराच्या तडाख्यापुढे. तिथं माणसांचं काय घेऊन बसलाय? माणसं तर काडी कसपटासारखीच आहेत आणि संसार तर काहीच नाहीये. पण ह्या माणसांनी पुन्हा एकदा या देवांची पूजा करण्यासाठी आता त्यांना गोळा केलेला आहे आणि त्यांना धुवून साफ करून पुन्हा त्यांची पूजा इथं होणार आहे. शेतकऱ्याचं घर काय असतं आणि काय असतं, त्याची प्रॉपर्टी काय असते? हीच प्रॉपर्टी. हे बघा,
हे लॅबमधले सगळे त्यांच्या बाळाचे हे रिपोर्ट्स आहेत, सगळे भिजून खराब झाले आहेत हॉस्पिटलचं. बाळाचा बिस्किट पुडा आहे, ही वही आहे. जमा खर्च लिहिला असेल. आता या वहीमध्ये कुठला जमा खर्च लिहायचा या पानांना पण काही अर्थ उरलेला नाहीये, कारण आयुष्याचा सगळा जमा खर्चच संपलेला आहे. काहीच नाहीये ना, कुठली वजाबाकी आणि कुठला बेरीज. जिथं एका महापुरानं सगळा जमिनीचा भूगोल बदलला, तिथं माणसांच्या पानांवर काय लिहावं. सगळं एक एक वस्तू पुन्हा जमवण्याचा आणि काय वाचतंय का याच्यासाठी ही धडपड आहे माणसांची. ताई या इकडे. अन्नधान्य नाहीये आता. हे कागदपत्र, शेतीची कागदपत्र सगळी. आता सामान्य माणसाला एक रेशन कार्ड काढण्यासाठी, एक आधार कार्ड काढण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागतो. 15-15 दिवस पंचायतीला जावं लागतं, तहसीलला जावं लागतं आणि सगळं पुन्हा उभा करायचंय, सगळं गोळा करायचंय. आता त्यातल्या त्यात किमान हे जुनं दाखवून नवं मिळेल का यासाठीची ही धडपड म्हणून हे सगळं जे हाती लागेल ते जमा करण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न आहे. खूप वेदनादायी आहे. मागे मागे हा बोला ना ताई. मी समजू शकतो. हे बघा, आज आम्ही तसे परके आहोत, आम्हाला बघवत नाहीये हे सगळं. तुम्ही तर भोगताय हे सगळं. काय सुद्धा राहिलं नाही घरात. जनावर गेली, कोंबड्या गेल्या, शेळ्या गेल्या, खायला सुद्धा नाही आता घरात काय. मग सध्या प्रपंच कसं भागवत आहे? तर दुसरीच देतात आणून गावातली. घरी तर काय नाही आता. अन्नदाता आहे हा. अन्नदाता, पोशिंदा, बळीराजा. पण आज कुणाच्या तरी मदतीवर, बाहेरच्या गावून येणाऱ्या मदतीवर, त्यांनी दिलेल्या खिचडीवरती, भातावरती, त्यांनी दिलेल्या बिस्किट पुड्यावरती या माणसांची गुजराण सुरू आहे. आणि माणसं जेव्हा घरी आली, काय चित्र होतं ताई? घरातून गेलात तेव्हा जीव वाचवण्यासाठी गेलात, घरात 3 आलात. दिवस झालं झोपलो नाही घराला बघून. 3 दिवस झालं घर पाहण्यात आहे सगळं. 3 दिवस झोपलाच नाही. मुलं सगळं बाळ दिसत कुठे? होते. मुलं बा अशीच बाहेर सगळी हिंडत होती दुसरीकडेच. हा, म्हणजे स्वतःच्या घरातून बेघर व्हावं लागलं तुम्हाला. दुसरीकडे होतं, दुसऱ्या गावाला गेलो तिकडं वरच्या ह्याला. हा, एक असं होतं की याच गावामध्ये पोहोचण्यासाठी सुद्धा बोटी आणल्या होत्या आणि इथून अनेक लोकांना रेस्क्यू केलेलं होतं. आता जेव्हा पाणी ओसरलं तेव्हा ही माणसं घराकडे परतू लागलेली आहेत. पण जेव्हा घराकडे परतली ही माणसं, तेव्हा मात्र या घरात सगळ्या उद्ध्वस्त कहाण्या आहेत. कदाचित हे ग्रंथ आहेत, दासबोध आहे, सद्गुरु चरित्र आहे. कदाचित हीच पानं या माणसांना आता जगण्याची नवी उमेद देतील आणि लढायचंय आपल्याला हे सांगत राहतील. या माणसांचं आयुष्य या सुटकेसारखं आहे. सुटकेस आहे पण काहीच नाहीये, रिकामा आहे सगळं. आणि या सगळ्या उद्ध्वस्ततेच्या खुणांना 1, 2, 4 घरातल्या नाहीयेत. या संपूर्ण पट्ट्यामध्ये जेवढी गावं आहेत जी पाण्याखाली होती, त्या सगळ्या गावांमधली हीच परिस्थिती आहे. विदारक. एखाद्या भूकंपानं गाव गाडलं जातं आणि ते कसं उद्ध्वस्त होतं, तसं एका पुराच्या नंतर गाडले गेलेले गावं जेव्हा पुन्हा पाणी ओसरल्यावर उघडी पडतात, तेव्हा पाणी किती निष्ठुर असतं याचा आपल्याला प्रत्यय येतो. आज ह्या सगळ्या माणसांच्या चेहऱ्यावर हेच दिसतंय की या महापुरानं तुम्हाला खूप मोठ्या जखमा देऊन गेल्या. हो, महापुराने जखमा तर दिलेल्याच आहेत, पण ते न भरून येणार आहेत. काल मंत्री महोदय आले होते, त्यांच्या पुढे गावकऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. जास्तीत जास्त आता शेतीचं तर नुकसान झालेलंच आहे. शेतकऱ्याला सवय आहे की पाऊस आल्यानंतर महापूर येतो, अतिवृष्टी होते. पण ह्यावेळेस घरातलं जे संसारोपयोगी साहित्य आहे आणि जे धान्य होतं, बाकीचं जे साहित्य होतं, ते सगळं वाहून गेलेलं आहे. जवळजवळ गावातल्या 100-150 घरांमध्ये पाणी होतं. पूर्ण घरं बुडालेली होती आणि सगळे स्थलांतरित झालेले होते. एका वस्तीवर फक्त पाणी नव्हतं, तिथं सगळं गाव तिथंच जमलं होतं
आणि वस्तीवरच्या लोकांनी सगळ्यांना एकमेकाला जेवायची मदत असेल बाकी सगळं गावकऱ्यांनी हात दिला, त्यामुळे 2 दिवस लोक तरू शकले. तर ही आहे परिस्थिती वेगवेगळ्या भागातली. मराठवाडा असेल किंवा मराठवाड्यातले वेगवेगळे जिल्हे कसे बाधित झालेले आहेत आणि आज सगळे नेते मंत्री हे त्याच भागाचा दौरा करतायत. बघूयात आता शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई कधी आणि कशी मिळते.